आपण व्हिडिओच्या ह्या भागात बघणार आहोत की लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की क्लाउड सिक्युअर नाही, तो रिस्की आहे. तर नेमकं हे खरं आहे का, हे आपण या भागामध्ये क्लिअर करणार आहोत. लोक म्हणतात की क्लाउड सिक्युअर नाही. ते म्हणतात की डेटा बाहेर कुठेतरी असतो, तो हॅक होण्याची शक्यता जास्त असते, ते आपल्या कंट्रोलमध्ये देखील नसतं. आता थोडासा विचार केला, आपल्या लॅपटॉपला लॉक असतो, मोबाईलला फिंगरप्रिंट असते, पण क्लाउड डेटा सेंटर जो असतो त्याला काय असतं? फक्त पासवर्ड? नाही मित्रांनो, त्याच्यापेक्षा खूप काही जास्त असतं. क्लाउड प्रोव्हायडर्सच्या डेटा सेंटरमध्ये 24/7 24 तास मॉनिटरिंग चालू असते. तिथे फिजिकल सिक्युरिटी असते, म्हणजेच गार्ड्स, कॅमेराज, ॲक्सेस कार्ड यांची व्यवस्था असते. त्यानंतर डेटा इन्क्रिप्शन म्हणजेच डेटा लॉक करून ठेवलेला असतो आणि इंटरनॅशनल कॉम्प्लियन्स स्टँडर्ड अप्लाय केलेले असतात. म्हणजेच ज्या गोष्टी आपल्या घरात परवडत नाहीत त्या क्लाउडमध्ये डिफॉल्ट असतात. म्हणूनच क्लाउड डेटा सेंटर्स हे जगातले सगळ्यात सिक्युअर्ड ठिकाणांपैकी एक असतात. आता प्रश्न येतो की जर क्लाउड इतका सिक्युअर असेल तर डेटा लीक कसा होतो? इथे येतो पुढचा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. क्लाउड सिक्युरिटी ही एका बाजूची जबाबदारी नाही, याला म्हणतात शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल. म्हणजे क्लाउड प्रोव्हायडर आणि आपण दोघेही रिस्पॉन्सिबल असतो क्लाउडच्या सिक्युरिटीसाठी. क्लाउड प्रोव्हायडर काय म्हणतो की याची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे डेटा सेंटर सिक्युरिटी, हार्डवेअर सिक्युरिटी, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल सेफ्टी म्हणजेच सर्व्हर चोरीला जाऊ नये, पॉवर बॅकअप असावा, नेटवर्क सिक्युअर असावा, हे सगळं प्रोव्हायडर पाहतो. तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? युजर ॲक्सेस, कोण लॉग इन करतो, पासवर्ड स्ट्रॉंग आहेत का, ॲप्लिकेशन सिक्युअर आहे का, डेटा इन्क्रिप्शन एनेबल आहे का आणि फायरवॉल रूल्स लावले आहेत का. जर समजा पासवर्ड 1 2 3 4 5 6 असेल, सगळ्यांना ॲडमिन ॲक्सेस दिला असेल, फायरवॉल ओपन असेल, तर क्लाउड सिक्युअर असला तरी डेटा तर अनसेफ असतो. म्हणूनच क्लाउड सिक्युरिटी ही दोघांची जबाबदारी आहे, प्रोव्हायडर्स आणि आपली देखील.